नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय सोपा, चविष्ट आणि झटपट तयार होणारा असा पदार्थ म्हणजे वाटाणा भात. हा वाटाणा भात कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये आणि फक्त 10 मिनिटात तयार होतो. इथे दाखवल्याप्रमाणे जर वाटाणा भात बनवला तर तो अगदी परफेक्ट होणार. कधीकधी संपूर्ण जेवण बनवायचा कंटाळा आलेला असतो, तेव्हा अशा प्रकारे फक्त मोजक्या साहित्यात आणि झटपट 10 मिनिटात तयार होणारा वाटाणा भात हा उत्तम पर्याय आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग झटपट तयार होणाराचा वाटाणा भात बनवायला सुरुवात करूया. झटपट वाटाणा भात बनवण्यासाठी प्रथम आपण पाणी गरम करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेली गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 1.5 वाटी पाणी घालूया. इथे मी 1 वाटी बासमती तांदळाला 1.5 वाटी पाणी वापरत आहे. तांदळाच्या क्वालिटीनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता पाणी आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया आणि ह्या गॅसवर आपण कुकर ठेवूया. हा भात मी कुकरमध्ये बनवत आहे. आता कुकर गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. इथे मी कमी तेलाचा वापर करून भात बनवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तेलाचा वापर करू शकता. आता तेल गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया. त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 जावित्री, 4 ते 5 इथे मिरे घेतले आहेत आणि 2 हिरव्या वेलच्या. हे सर्व खडे मसाले आपण तेलात अगदी व्यवस्थित परतून घेऊया. आता खडे मसाले तेलात व्यवस्थित परतून घेत असतानाच त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया आणि हे मसाले अगदी फुलेस्तोवर व्यवस्थित तेलात परतून घेऊया. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर अगदी खडे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया. इथे मी उभ्या अशा प्रकारे कांद्याच्या फोडी तयार करून घेतल्या आहेत. तुम्ही आडवाही कांदा कापून घेऊ शकता. आता कांदा फक्त ट्रान्सपरंट होईस्तोवर तेलात साधारणतः 2 मिनटे व्यवस्थित परतून घेऊया. हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर कांदा व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात 4 ते 5 काजू घालूया. काजू घालणे ऑप्शनल आहे. जर घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता तेही आपण साधारणतः 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित या फोडणीमध्ये परतून घेऊया. आता आपण पाहू शकता कांदा अगदी ट्रान्सपरंट झाला आहे. लगेचच त्यामध्ये 4 ते 5 चमचे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया आणि तीही त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित साधारणतः 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया, म्हणजे त्यातील जो कच्चेपणा असतो तो पूर्णपणे निघून जाईल. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण जी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे ती अगदी फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतल्यावर पावडर मसाले आता ह्या फोडणीत ॲड करूया. त्यामध्ये होममेड मसाला 1 चमचा, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया. मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. पाहू शकता सर्व मसाले अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात 1 वाटी फ्रोझन मटार आणि 1 उभा चिरलेला बटाटा घालूया. जर बटाटा घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. आता सर्व जिन्नस पुन्हा आपण अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत आणि मसाल्यात कोट झाले आहेत. आता त्यात आपण 1 वाटी भिजवून निथळून घेतलेले बासमती तांदूळ घालूया. मी 1 वाटी बासमती तांदूळ साधारणतः 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून निथळून घेतले आहेत. आता तांदूळ मसाल्यात घातल्यावर अशा प्रकारे हलक्या हाताने व्यवस्थित मसाल्यात कोट होईस्तोवर एकजीव करून घेऊया. हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच अगदी सर्व जिन्नस व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा हे तांदूळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मीठ अगदी आतपर्यंत तांदळाच्या लागली पाहिजे इतपत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे.
पाहू शकता तांदूळ अगदी व्यवस्थित मसाल्यात एकजीव झाले आहेत. आता त्यात आपण गरम पाणी घालूया आणि पुन्हा हलक्या हाताने व्यवस्थित तांदूळ एकजीव करून घेऊया. इथे तांदूळ आपण भिजवून घेतले आहेत, त्यामुळे हलक्या हातानेच अशा प्रकारे अगदी चमच्याने एकजीव करून घ्यायचे आहेत, नाहीतर तांदूळ तुटण्याची शक्यता असते. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता हा भात अगदी सुटसुटीत असा मोकळा व्हावा यासाठी इथे मी 2 चमचे तूप घालत आहे. जर तूप घालायचे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता तूप घातल्यावर लगेचच हलक्या हाताने पुन्हा तांदूळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. लगेचच आपण कुकरचे झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. 2 शिट्ट्यामध्ये हा वाटाणा भात पूर्णपणे तयार होईल. पाहू शकता कुकरची 1 शिट्टी झाली आहे, दुसरी मी शिट्टी करून घेत आहे. दुसरी अगदी व्यवस्थितपणे शिट्टी झाली आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि कुकरची वाफ जाऊ देऊया. कुकरची वाफ दिल्यानंतर आपण गरमागरम वाटाणा भात सर्व करणार आहोत. आता कुकरचे झाकण उघडून पाहूया. पाहू शकता किती परफेक्ट असा वाटाणा भात तयार झाला आहे. पाहू शकता किती मोकळा सुटसुटीत असा वाटाणा भात तयार झाला आहे. अशा प्रकारे तयार झाला गरमागरम असा वाटाणा भात. तो लगेचच सर्व करूया. हा भात तुम्ही लोणच्याबरोबर, पापडाबरोबर, कोशिंबिरीबरोबर किंवा बुंदी रायत्याबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. इथे दाखविल्याप्रमाणे जर वाटाणा भात बनवला तर अगदी चविष्ट आणि चमचमीत असा तयार होणारच. इथे अगदी परफेक्ट प्रमाणासहित तुम्हाला मी वाटाणा भात बनवून दाखवला आहे. कधी कधी जेवण पूर्ण बनवायचा कंटाळा आलेला असतो, तेव्हा अशा प्रकारे 1 पॉट मील म्हणून उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशाच प्रकारे वाटाणे भात बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट होणाऱ्या आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.